नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. यावेळी फाळणी होणार नाही. मागच्यासारखी आपलं हिंदुस्थान दुभंगणार नाही. तर आपण सारे हिंदू निवडणूक, मग ती स्थानिक असेल किंवा देशपातळीवरची किंवा राज्यातली, जर आपण सारे झुंडीच्या झुंडी एक दिलानं मतदानासाठी बाहेर पडलो नाही तर आपल्या साऱ्यांना नक्की एक दिवस बाटविण्यात येईल. आणि ते तुम्हाला नको असेल तर आपल्याला मतदान नक्की करायचं आहे. मित्रांनो, शरद पवारांचा एक हट्ट असतो त्या बारामतीसाठी विशेषतः, की आमदारकी असो किंवा खासदारकी, थोडक्यात काय तर सत्ता ही पवार घराण्याकडे असली पाहिजे, हा तो त्यांचा कायमचा हट्ट आणि हक्क. यावेळी देखील फारसं वेगळं काही नाही. अर्थातच दोन पवार एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की पुतण्या युगेंद्र पवार नक्की पराभूत होईल आणि अजितदादा नक्की निवडून येतील. 100% त्यांचा विजय होईल. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला का? त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत. त्यांच्या बाबतीत कसा प्रकार आहे की त्यांना स्वतःला देखील लोकसभेत जायला आवडत नाही. त्यांना इथे राज्यातच रमायला, सत्तेत बसायला, मंत्री व्हायला किंवा काम करायला मनापासून आवडतं. विशेष म्हणजे त्यांच्या मतदारांना देखील मुनगंटीवार यांना कधीही लोकसभेत पाठवायचं नसतं. त्यांना आपला हा नेता कायम राज्यात आणि मुंबईत असायला हवा, हाच त्यांचा हेका किंवा हट्ट असतो. त्यामुळे लोकसभेला पराभूत होणारे सुधीर मुनगंटीवार आमदारकीला निवडून येतील किंवा तिकडे चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील पुण्यातून किंवा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा आशिष शेलार या पद्धतीचे हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते निवडून येतील हे मी तुम्हाला सांगणं म्हणजे अमिताभला अभिनय येतो किंवा संध्याकाळनंतर बोलताना एकनाथ खडसे आणि नाना पटोले यांचा हमखास तोल जातो हे सांगण्यासारखं. विधानसभा निवडणुकीदरम्यान काही गमती जमती घडत आहेत, त्या तुम्हाला सांगितल्याच पाहिजेत. म्हणजे जळगाव जिल्ह्यातला अमळनेर मतदारसंघ, विद्यमान आमदार आणि नामदार अनिल पाटील तिथे महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत. अजितदादांच्या गटातून ते विधानसभा लढवत आहेत. त्यांच्या विरोधात इतर कोण, त्यावर इथे बोलण्याची गरज नाही. पण एक अपक्ष उमेदवार आहेत, माजी आमदार शिरीष चौधरी. मित्रांनो, आजच लिहून ठेवा, त्या अमळनेरमधून पुढला आमदार फक्त महायुतीचा असेल. म्हणजे एकतर तेथून अनिल पाटील निवडून येतील, पण शिरीष चौधरी यांच्या निवडून येण्याची मोठी शक्यता आहे. दुसरी गंमत त्या प्रताप सरनाईकांबद्दल. तिथे एक विचित्र प्रकार आहे. म्हणजे जेव्हा केव्हा प्रताप सरनाईकांची आमदारकीची निवडणूक लागते, निवडणूक लागल्यानंतर मतदानाआधीच तिथले उत्साही मतदार सतत कायम आपापसात एकमेकांना पेढे भरवून मोकळे होतात. म्हणजे अनेकदा प्रताप सरनाईकांना त्यांच्याच शिवसेनेतून विरोध असतो, पण तरीही प्रताप सरनाईक हमखास निवडून येतात किंवा महायुतीची ती जागा नक्की आहे हे 100%. त्यानंतर मी जळगाव जिल्ह्यात फिरताना ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये
साऱ्यांनीच निवडून येण्याची शाश्वती दिली, ती त्या भुसावळच्या संजय सावकारे यांची. म्हणजे निवडणुकी आधीच, मतदानाआधीच, निकाल लागण्याआधीच संजय सावकारे निवडून आले आहेत हे नक्की. गिरीश महाजनांचा विजय हा नेहमीप्रमाणे दृष्टिक्षेपातला. त्यांनी त्यांच्या मतदारांना सांगून टाकलं, माझ्यावर मोठी जबाबदारी आहे, अख्खा उत्तर महाराष्ट्र मला आपल्या महायुतीच्या दृष्टीनं सांभाळावं लागतो, तिथे प्रचारासाठी फिरावं लागतं, धावपळ करावी लागते. इतर वेळी मी तुम्हाला सतत कायम अवेलेबल असतो, यावेळी ते शक्य नाही, अजिबात शक्य नाही. आणि मतदारांनी देखील त्यांना सांगून टाकलं की तुम्हाला इथे फारसा प्रचार करण्याची गरज नाही, तुम्हाला आम्ही नक्कीच निवडून आणणार आहोत. 40 गावातून मंगेश चव्हाण किंवा मुंबईतही फारसं वेगळं वातावरण नाही. संजय उपाध्ये असतील, योगेश सागर असतील, विद्या ठाकूर असतील, पराग अळवणे असतील, किंवा तिकडे अमित साटम असतील, मंगलप्रभात लोढा असतील, किंवा अतुल भातखळकर असतील, या पद्धतीचे आमदार नक्की निवडून येणार आहेत. जवळपास निवडून आल्यात जमा आहेत. मी तुम्हाला वेळोवेळी जे आमदार निवडून येणार आहेत, ज्या आमदार होणार आहेत, त्यांची नावं जाहीर करत असतो. ती तुम्ही तुमच्या नोंदवहीत कुठेतरी लिहून ठेवा. हे सारं जे मी सांगणार आहे ते नक्कीच निवडून येणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती काठावर पास होईल, नक्की पास होईल, हे मला जो तो सांगतो आहे. पण त्यांच्या सांगण्याला अजिबात अर्थ नाही. महायुती उत्तम गुण मिळवूनच पास होईल आणि सत्तेत होईल, हे वाक्य देखील तुम्ही लिहून ठेवा. मित्रांनो, काही ठिकाणी संशय घेणं मुळातच चुकीचं आहे. म्हणजे उद्या त्या विदर्भातल्या आर्वीमधून सुमित वानखडे हे निवडून येतील, किंवा नागपूर हिंगण्यातून समीर मेघे असतील, तिकडे भोकरमधनं अशोकरावांची मुलगी श्रीजया असेल, तिकडे रोह्यातून सुनील तटकरेंची कन्या आदिती असेल, किंवा तिकडे ते रत्नागिरी जिल्ह्यातले किरण आणि उदय सामंत हे दोघे बंधू असतील, किंवा ती मेघना साकोरे बोर्डीकर असेल, हे हमखास निवडून येणारे सारेच उमेदवार आहेत. पण त्यांच्याशिवाय आणखी नेमके कोणते आमदार निवडून येतील, ज्यांच्या भरवशावर महायुती सत्ता स्थापणार आहे, त्यावर देखील मी नेमकी माहिती तुम्हाला अगदी मतदानाआधी देऊन मोकळा होणार आहे. ज्या सुरेशदादा जैन यांनी मला राजकीय प्रवाहात किंवा पत्रकारितेत आणलं, तो मार्ग दाखवला, त्याची सुरुवात ज्यांच्यापासून झाली, त्या सुरेशदादांना मी अलीकडे जळगाव भेटीदरम्यान आपणहून भेटलो. खूप वर्षानंतर भेट झाली, कारण मध्यंतरी करोना होता, त्याआधी दादा तुरुंगात होते, त्यामुळे बरेच दिवसात भेट झाली नव्हती. भेटलो, अगदी छान बोलणं झालं. मित्रांनो, फार सूक्ष्म मुद्द्यावर मी तुम्हाला सांगतो आहे की हेच ते सुरेशदादा जे जळगावातून थेट 9 वेळा सतत लागोपाठ आमदार झाले आहेत, आमदार म्हणून निवडून आले आहेत, ते मंत्री देखील होते. आणि सुरेशदादा जैन हे या राज्यातल्या लोकप्रिय नेत्यांपैकी असे एक की ज्यांचं नाव जळगाव जिल्ह्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात मी काढलं तर जो तो
आजही त्यांच्या नेतृत्वासमोर, त्यांच्यासमोर, त्यांच्या वृत्तीसमोर नतमस्तक होतो, त्यांना सलाम ठोकतो. थोडक्यात काय तर दादा या दिवसात राजकारणापासून अलिप्त आहेत, पण तरीही तसूभर देखील त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. आणि हेच ते सुरेशदादा ज्या एकनाथ खडसे यांनी केवळ रागातून, द्वेषातून, द्वेषाच्या राजकारणातून तुरुंगात धाडलं, त्या एकनाथ खडसे यांच्या महायुतीचा प्रचार, महाआघाडीचा प्रचार ते करतील हे कदापि शक्य नाही. मला असं वाटतं की दादांच्या या दूर राहण्याचा नेमका त्या संधीचा फायदा विशेषतः फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी घ्यायला हवा. गिरीश महाजन यांना यापुढे दादा बाजूला टाकून पुढे जातील, राजकारणात झेप घेतील हे नक्की नाही, हे घडणार नाही. त्यामुळे उगाचच दादांच्या राजकीय नेतृत्वाचा किंवा नेता म्हणून बाऊ करण्याचा महाजनांना तशी गरज नाही, आवश्यकता नाही. त्यांनी ते करू नये. किंबहुना आता या क्षणी, या 4-2 दिवसात ज्याची सुरेशदादा आपणहून नक्की वाट बघतायत, त्या सुरेशदादांना जर फडणवीस आणि महाजन यांनी विश्वासात घेतलं, त्यांच्याशी बोलणं केलं, बोलणी केली, तर हे दादा अगदी उघड महायुतीला पाठिंबा देतील आणि जळगाव जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींना फार वेग येईल. सारं काही महायुतीच्या दृष्टीनं चांगलं घडेल. विशेषतः जळगाव शहरामधून सुरेश भोळे यांच्या विरुद्ध जयश्री महाजन ह्या दादांच्या मानसकन्या उभ्या आहेत आणि त्यांनी काहीसं या दिवसामध्ये भोळे यांना मोठं आव्हान दिलं आहे. जर दादांना त्या महायुतीकडे आकर्षित केल्या गेलं, आणल्या गेलं, तर नक्कीच भोळे मामा महायुतीतून, त्या जळगाव शहरातून विजयी होतील, पुन्हा एकदा आमदार होतील. अर्थात गिरीश महाजन यांनी कशा प्रकारे हा इंटरेस्ट ते दाखवतात त्यावर सारं काही अवलंबून आहे. त्या भारतीय जनता पक्षामध्ये विश्वास पाठक असतील, माधव भंडारी असतील, केशव उपाध्ये असतील, या पद्धतीच्या अनेक नेत्यांना आमदार व्हायचं आहे. विधानसभा किंवा विधान परिषदेवर त्यांना जायचं आहे. पण एक साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही, याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं. म्हणजे त्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांना आमदार व्हायचं असतं, त्यांनी निदान काही दिवस, काही महिने, काही वर्षे देवेंद्र फडणवीसांकडे नोकरी करायची असते. मग त्यांना अगदी सहज आमदार होता येतं. म्हणजे त्या चिखलीमधून यावेळी हमखास श्वेता महाले पुन्हा एकदा आमदार होणार आहेत, आमदार म्हणून निवडून येणार आहेत, कारण त्यांचे पती विद्याधर महाले हे फडणवीसांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. किंवा त्या औसामधून अभिमन्यू पवार, ते देखील दुसऱ्यांदा आमदार होणार आहेत, जे याच फडणवीसांचे खाजगी सचिव होते. किंवा आर्वीतून सुमित वानखेडे, ते देखील फडणवीसांकडे नोकरी करायचे. मी आजकाल त्या दिलीप राजूरकरांकडे देखील संशयानं बघतो आहे, कारण ते देखील अलीकडे भेटणाऱ्या प्रत्येकाशी अगदी आमदार पद्धतीनं, थोडक्यात काय तर मोठ्या आपुलकीनं ते प्रत्येकाशी बोलत असतात. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की ज्यांना राजकारणामध्ये त्या सिद्धार्थ खरात किंवा सिद्धार्थ देवळे पद्धतीनं पैसे उडवायचे आहेत,
अगदी उमेदवारी मिळविण्यापासून तर निवडणूक संपेपर्यंत ज्यांना पैसे उधळायचे असतात किंवा उधळायचे आहेत, त्यांनी हमखास उद्धव ठाकरेंकडे उमेदवारी मागावी. म्हणजे सारं काही त्यांच्या मनासारखं घडतं, खिशातले पैसे आपोआप संपतात. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.